गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज सकाळी सकाळी काय मला बरं वाटत नव्हतं अजिबात, त्यामुळे मी जरा थोडा वेळ झोपले. परत मला उठूच वाटत नव्हतं, परत झोपी गेले. आणि नंतर मी वजन चेक केलं तर बापरे, मला छान वाटलं की चक्क 3 दिवसामध्ये माझं 1.5 किलो वजन कमी झालेलं आहे. झाली इकडं बघ की माझ्याकडं. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अजून झोपायचं का तुला? हे पिल्लू बाबू, ए बाबू झोप. जुजू 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 जुजू. नको बाबू, जुजू करायचं अजून करायचं का? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुदू 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 गुदू. मम्माला हॅलो कर, हॅलो कर, हॅलो कर ना मम्माला. हॅलो. बापरे, झोप नाही झाली अजून? अजून झोपायचं का तुला? झोपायचं? अय्यो कशी करते. तुझे टीथ दाखव. टीथ, टीथ कुठे आहे तुझे? टीथ, लिप्स, आईज, आईज कुठे दाखव. आईज, हेअर्स. तसं करती. हे काय पिल्लू? हे 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 काय? हे ओ, अरे काल दिलेली ना मी, खाल्ली ना तू काल. असं काय करतीये? रोज रोज नुसती खायची पिल्लू. भाऊ होत असतो मग. भाऊ गंदा गंदा. तर हे बघा, चला आज नाश्त्यामध्ये मी बनवलेला आहेत अंडा पोहे. सो ते खूप टेस्टी पण लागतात आणि हेल्दी पण आहेत. सो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. अंडा पोहे डाएटमध्ये पण आपण घेऊ शकतो. खूप छान असतं ते, खूप छान लागतं. आणि मी सुद्धा मस्त बघा टेस्ट करून बघितलेलं आहे, तर खरंच खूप छान लागत आहेत. अंडा पोहे खूप छान झालेले आणि मला तर खूप आवडले. मी बनवत असते अधूनमधून अंडा पोहे. सो मी डाएट करते, त्यामुळे तर मी प्रोटीनसाठी कशा ना कशामध्ये तरी प्रोटीन घेतच असते. तर आज अंडा पोहे घेतले. बघा मी केवढे हॅप्पी झाली आहे. पण काय नाही, तो आनंद फक्त असाच आहे. उगाच काहीतरी आपलं. कुठे जायचं होतं माहिती आहे का तुम्हाला? चला मी सांगते तुम्हाला कुठे जायचं होतं. तर आम्हाला जायचं होतं, एक फॉर्म भरायचं आहे मला. त्यासाठी मला लागत होते 2 पासपोर्ट साईज फोटो. तर ते फोटो काय माझ्याकडे नव्हते. सो आम्ही चाललेलो पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी. तर बघा, प्रिशाला तर वाटलं अरे बापरे आज कुठेतरी फिरायला चाललो की काय, पण अजिबात नाही, तसं काहीच नव्हतं. आणि पासपोर्ट साईज फोटो काढून आम्हाला लगेच रिटर्न यायचं होतं. तर आम्ही चाललो आहे. मला पण बरं नव्हतं, बट आता लागतायत म्हणून चाललेलो. आणि प्रिशाला रोज जरी फिरायला असेल ना बाहेर इकडे तिकडे जायला, तरी पण तिला खूप भारी वाटतं. तिला असं वाटतं की अरे रोज फिरायला पाहिजे, मस्तपैकी इकडे तिकडे बाईकवर फिरायला पाहिजे. छान वाटतं खूप तिला असं इकडे तिकडे फिरायला, खूप छान वाटतं. पण असं आहे तिचं की ती बाहेर गेलं तरी पण आहे ना अजिबात राहत नाही, अजिबात शांत बसत नाही. कुठे जरी आम्ही गेलो ना तरी ती खूप त्रास देते आणि लगेच रिटर्न यावं लागतं. असं आहे तिचं. फक्त घरातनं निघूपर्यंतच तिचं असतं की भारी वाटतं एकदम. तिला गेलं की परत ती त्रास द्यायला लगेच चालूच करते. आता बघा कशी मस्ती करतीये, कशी बघतीये, कशी नखरे करतीये. खूप काय असतं तिचं चाललेलं सारखं सारखं. तर आता आम्ही जाणार आहे. बघा बघा कशी हसते. हसायला तर खूप आवडतं तिला आणि हसायला एकदम भारी येतं. तर चला आता आम्ही चाललोय. मला भरपूर काम आवडायचे आणि तसं पण जरा आज मला बरं नाहीये. सो भीती वाटते का? आणि प्रिशाला तर वाटलं अरे माझा फोटो काढायचा आणि ती घाबरत होती. अचानक काय झालं काय माहिती तिला. ती रडायची ते काकांकडे बोट करून, मम्मा हे मम्मा हे. तर मग माझे फोटो वगैरे काढून झाले आणि आता म्हटलं चला आता जाऊया रिटर्न. तर आम्ही जायला निघालो आणि जाताना असं झालं की आम्ही जाताना तर फोटो काढण्यासाठी तर गेलो, पण येताना पाहिलं तरी काय बापरे, तिथे चालू होतं काम. तिथून आम्हाला खूप मोठा असा वेळ, खूप जास्त वेळ लागला घरी येण्यासाठी.
कारण की आम्ही दुसऱ्या रोडने आलो परत. नंतर ना आल्यावर कपडे न चेंज करताच मला स्वयंपाक करायला लागला. प्रिशाचे कपडे चेंज नाही केले, माझे नाही केले. प्रिशा करत होती मला स्वयंपाकामध्ये मदत. तिचं रोजचं चाललेलं असतं, अशी आपली लुडबुड करत असते ती मध्ये मध्ये. नंतर मी जरा वेळ आराम केला आणि डायरेक्ट 4:30 उठले. पटापट सगळी घरातली कामं वगैरे सगळं क्लीन केलंय मस्त असं. अजून थोड्या वेळानं बघा प्रिशा सगळा पसारा करून ठेवल, पण आत्ताच मी आवरले त्यामुळे एकदम मस्त वाटते सगळं फ्रेश. हे बघा आमच्या मॅडम इथं खाली बघतायत, मुलं खेळतात खाली तर त्यांना बघतीये ती. दीदीला आवाज दे बाबू, दे आवाज. दीदीला आवाज दे ना, दीदीला आवाज दे ना, दीदीला आवाज दे, दे आवाज. दीदी दीदी कोण आहे तुझं? हो का? बरं बाय कर सगळ्यांना, बाय. असं प्लँकिस दे. इकडे दे, इकडे दे, मम्माला दे, दे की. पाणी पितीये गदडी. चला आपण जाऊया किचनकडे. तर हे बघा किचनमध्ये पण सगळं मस्त आवरलंय. चला बघा सगळं आवरलंय मी छान मस्त असं. आणि इकडे आहे आमचा हॉल. तर इकडे पण हे बघा सगळं आवरून ठेवलंय, मस्त वाटते सगळं एकदम फ्रेश. प्रिशाचा बॉल 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 खेळते का तू? खेळते बॉल? चला आता भूक पण लागली आहे तर स्वयंपाक वगैरे करून घेते. थोड्या वेळानं अजून 10-15 मिनिट जरा थोडासा आराम करते आणि मग स्वयंपाक करते मस्तपैकी आणि भेटते तुम्हाला नंतर ना. बाय. चला आता मस्त असं जेवण करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.